तशा लिलावासाठी आपण भरपूर असा स्टॉक तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत। तर हे माजलगाव बीड जिल्ह्यामध्ये लोकेशन येतं। 2017 ची गाडी, रेट काय 3.25 लाख रुपये, 50% 60% असं फायनान्स तुम्हाला होऊन जाईल। पेट्रोल सीएनजी मध्ये पण गाडी आहे, ही 1 लाख रुपयाला, ही 2.5 लाख रुपयाला, रेट 5.5 लाख रुपयाला। 2021 ची 5.5 लाख रुपयाला 21 ची गाडी येत नाही मालक। 2016 ची इर्टिगा काय रेटला, 3.25 लाख रुपयाला इर्टिगा, 3.25 लाख रुपयाला। 2013 चं मॉडेल आहे, ट्रॅक्टर फक्त 2 लाख रुपयाला आहे। 2014 चं ट्रॅक्टर 3.5 लाख रुपयाला आहे। बँकेच्या वडून आणलेल्या गाड्यांचा लिलाव काढा। कस्टमरच्या कमेंट आल्या, आपण जसं म्हणलो होतो की रिक्वायरमेंट टाका, आपण ते अवेलेबल करणार। तर तुमच्यासाठी मागच्या वेळेस बँकेमध्ये ज्या सीज केलेल्या गाड्या होत्या त्या गाड्यांचा लिलाव आपण काढला होता। तशा लिलावासाठी आपण भरपूर असा स्टॉक तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत। जयमेश पार्किंग यार्ड, पात्रूड, माजलगाव म्हणजे धारूर रोडला या तुम्हाला हा लोकेशन मिळून जाईल। तर हे माजलगाव बीड जिल्ह्यामध्ये लोकेशन येतं। फोन करून लोकेशन विचारू नका, पूर्ण व्हिडिओ बघा, चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, म्हणजे काय जयमेश ऑटोमॉलचे तुम्हाला असंच लिलाव वगैरे काय आलं तर मिळून जाते। अशा रेटला गाड्यात की तुम्ही लगेच टोकन टाकू शकता। तर मित्रांनो, पहिली गाडी डिझेलमध्ये डिझायर टुरियस मॉडेल आहे, 2017 चं मॉडेल गाडी। 2017 ची ओव्हरऑल कंडिशन तुम्ही बघू शकता। वरून बघा, फोटो वगैरे पाहिजे असते स्क्रीनवर नंबर दिलाय, नंबर घेऊन जाऊ शकता। 2017 ची गाडी, रेट काय 3.25 लाख रुपयाला गाडी, 3.25 लाख रुपयाला। पेपर काय संपलेले असतील, नंबर टाकून बघून घेऊ शकता। फर्स्ट ओनर मध्ये गाडी आहे, 2017 ची, कितीला, 3.25 लाख रुपयाला। त्याच्यानंतर या सर्व गाड्यांवर 150 ते 200 किलोमीटरच्या अंतरापर्यंत फायनान्स पण सुविधा आपले अवेलेबल आहे। 50% 60% असं फायनान्स तुम्हाला होऊन जाईल। काय रिक्वायरमेंट कस्टमरची की बाबा पेट्रोल सीएनजी आणा, तर पेट्रोल सीएनजी मध्ये पण गाडी आहे, ही 7192 MH24 लातूर पासिंग मध्ये गाडी आहे। आणि त्याच्यानंतर ही एक आहे 2017 चीच आहे ही पण। तर या दोन्ही गाड्या तुम्हाला जर बघायच्या असतील तर ह्या बी तुम्हाला इथं येऊ शकतात। कुठं, माजलगाव बीड जिल्हा। तर या दोन्ही गाड्या पेट्रोल प्लस सीएनजी मध्ये आहेत। एका गाडीचे पेपर चालू आहेत, एका गाडीचे पेपर संपलेले आहेत। जिचे संपलेले आहेत त्या गाडीची किंमत 3.25 लाख रुपये, जिचे चालू आहेत तिचे 3.5 लाख रुपये। बिंदास या दोन्ही गाड्यांचे फोटो डिटेल मागून घेऊ शकता, नंबर दिलेला आहे। त्याच्यानंतर जर तुम्ही बघायला गेलात तर ही 2018 ची गाडी आपल्यासाठी आणली आहे। 2018 ची टुरियस डिझेल मॉडेल, पेपर कंडिशन तुम्ही बघून घेऊ शकता। गाडी फायनल 4 लाख रुपयाला होईल। हे जे रेट सांगायलो ना, फायनल रेट आहेत। या रेटवर तुम्हाला जास्तीत जास्त काही निगोशिएशन होणार नाही किंवा काहीच नाही, फायनल रेट अवेलेबल आहेत गाडीचे। त्याच्यानंतर 2019 ची गाडी आहे, 19 मध्ये टुरियस डिझेल मॉडेल, पेपर काही गाडी हिचे चालू असतील, काही संपलेले असतील। ही गाडी तुम्हाला मिळून जाईल 4,30,000 रुपयाला फायनल रेट हा, 1 रुपया भी कमी नाही। गाडी ओव्हरऑल कंडिशन तुम्ही बघू शकता, 4 टायर गाडीचे ओके आहेत, तुम्हाला इथून नेऊन काय जास्त खर्च करायची गरज नाही। त्याच्यानंतर आता वरच्या मॉडेलमध्ये पेट्रोल प्लस सीएनजी, पेट्रोल प्लस सीएनजी, तर 2021 ची पेट्रोल प्लस सीएनजी डिझायर टुरियस मॉडेल, 2021 चं मॉडेल आहे। टायर कंडिशन बघा, 4 टायर बटन आहेत गाडीचे। हे ओव्हरऑल कंडिशन, थोडंफार डेंटिंग पेंटिंग करायची आहे, पण लिलावाची गाडी तशीच असते, त्याच्यामुळे तुम्ही ती गाडी घेऊन जाऊ शकता। फर्स्ट ओनर गाडी आहे आणि गाडीचे डिटेल्स वगैरे तुम्ही हे नंबर टाकून बघू शकता। गाडीचे पेपर वगैरे काय चालू आहेत। रेट 5.5 लाख रुपयाला 2021 ची गाडी आहे, पेट्रोल प्लस सीएनजी। त्याच्यानंतर 2021 चीच पेट्रोल प्लस सीएनजीच गाडी, ह्याचे बी तुम्ही पेपर वगैरे तुम्ही चेक करू शकता, नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता। गाडी रेट फायनल 5.5 लाख रुपयाला, दोन्ही गाड्या 5.5 लाख। 5.5 लाख रुपयाला 21 ची गाडी येत नाही मालक, माजलगावला मिळते फक्त, कुठं, जयमहेशला। तर या दोन्ही गाड्या तुम्ही बघू शकता। त्याच्यानंतर 2022 ची टुरियस पेट्रोल प्लस सीएनजी, 2022 ची टुरियस पेट्रोल प्लस सीएनजी गाडी फायनल मिळून जाईल तुम्हाला 6 लाख रुपयाला फायनल गाडी मिळून जाईल। पेपर गाडीचे ओके असतील, टायर कंडिशन पुढचे समोरचे टायर गेलेले आहेत, पाठीमागचे टायर ओके आहेत, इंटिरियर कंडिशन ओके आहे, बिंदास काय प्रॉब्लेम नाही। जयमहेश ऑटोमॉल माजलगाव च्या थ्रू आपण हा लिलाव काढलेला आहे, येऊ शकता। तर मित्रांनो, i20 ऍक्टिव्ह 2015 ची गाडी आहे, गाडीचा रेट 4.25 लाख रुपये, फायनल रेट निगोशिएशन नाही होऊ शकत। 2015 ची गाडी डॉट कंडिशनला आहे, तुम्ही बघू शकता। डेंटिंग पेंटिंग थोडीफार काय करायचं असेल तर करू शकता, बिंदास काय प्रॉब्लेम नाही। पण 2015 ची गाडी 4.25 लाख रुपयाला भेटत नाही कुठंच बरं का आपल्याकडे फक्त। त्याच्यानंतर 2016 ची इर्टिगा परमिट आहे, 2016 ची इर्टिगा काय रेटला, 3.25 लाख रुपयाला इर्टिगा। लावा लगेच बोली, टोकन टाका, बिंदास गाडी तुमचीच आहे। इको स्पोर्ट लय मोठे एअरबॅग वाली गाडी, 2015 ची इको स्पोर्ट 3.5 लाख रुपयाला। लवकर या, जयमहेश पार्किंग यार्ड माजलगाव, हे बीड जिल्ह्यामध्ये येते। लगेच फोन लावून फक्त ॲड्रेस कुठला विचारू नका, माजलगाव बीड जिल्ह्यामध्ये येते। गाडी कोणची पाहिजे तिचा नंबर व्हॉट्सअपला टाका, जर फोन नाही उचलला तर
आणि मग त्या गाडीचे डिटेल्स टाका म्हणून, नाहीतर तुम्ही फोन करून आधी विचारता आणि पुन्हा फोटो मागता. त्याच्यामुळे अगोदर डायरेक्ट तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज टाकला गाडी नंबरचा, ह्या गाडीची डिटेल टाका. सगळ्या गाडीची डिटेल विचारू नका, जी घ्यायची तीच टाका. 2009ची स्विफ्ट डिझायर आहे ही. 2009ची गाडी लाख रुपयाला आहे. लाख रुपयाला गाडी आहे. घेऊन जा फक्त लाख रुपये. 2009ची गाडी ही 1 लाख रुपयाला, ही 2.5 लाख रुपयाला. 2013ची निसान टेरेनो. तुम्हाला जरा लय लक्झरीज पाहिजे ना, या 2013ची गाडी कितीला रेट आता सांगितला ना, बिंदास. आता थोडं वळू कुठं माहिती का, ट्रॅक्टर सेगमेंटमध्ये लय लोक म्हणते ट्रॅक्टर नाही, तर या ट्रॅक्टर पण आहे. हे 485 ट्रॅक्टर आहे. ह्याची कंपनी तुम्हाला माहिती, मला माहिती. ही ट्रॅक्टर फक्त 2 लाख रुपयाला आहे. कधी या घेऊन जा. 2013चं मॉडेल आहे ट्रॅक्टर. त्याच्यानंतर तुमच्यासाठी 2014चं ट्रॅक्टर न्यू हॉलंड. हे न्यू हॉलंड आहे. हे ट्रॅक्टर तुम्हाला मिळून जाईल टर्बो 5500. 2014चं ट्रॅक्टर 3.5 लाख रुपयाला आहे. 3.5 लाख रुपये न्यू हॉलंड 5500, 3.5 लाख रुपयाला. तर आता बोलेरो सेगमेंट पण मागच्या व्हिडिओमध्ये नव्हते, तर बोलेरो सेगमेंट ह्या वेळेस आणली तुमच्यासाठी. मोठी बोलेरो लाल कलरमध्ये 2011ची बोलेरो आहे. 2,25,000 रुपयाला, कमी किमतीमध्ये एकदम जबरदस्त. त्याच्यानंतर 2013ची बोलेरो, ही पण मोठीच बोलेरो आहे. ही बोलेरो तुम्हाला बसून जाईल 3.25 लाख रुपयाला. 2013चं मॉडेल आहे. आणि त्याच्यामध्ये छोटी बोलेरो पाहिजे, MS37 मध्ये शॉर्ट बोलेरो आहे ही. 2000 गाडीचे टायर एकदम कडक कंडिशनला मित्रांनो. टायर पुढचे दोन्ही बटन आहेत. 2012ची बोलेरो, ही पण 3.25 लाख रुपयाला. रेट एक कमी येतं की तुम्ही म्हणजे घेऊन कधी पस्तावा खाणार नाहीत, एवढ्या कमी रेटला गाड्या अवेलेबल आहेत. त्यानंतर हे जनावर तुमच्यासाठी आणलंय. ह्या लिलावातच हे जनावर अवेलेबल आहे. तर ह्या गाडीला म्हणतात महिंद्राची रेक्स्टॉन. महिंद्रा रेक्स्टॉन ही गाडी आहे. रेक्स्टॉन महिंद्राचं त्या रेक्स्टॉन सोबत टाईप होतं ती तवाच होत्या. 2013ची गाडी आहे. गाडी ऑटोमॅटिकमध्ये आहे. गाडीला सनरूफ आहे. बाकीचे कंडिशन 4 टायर असे टक नवे बटन आहेत. गाडी एकदम कडक कंडिशनला. सनरूफची गाडी आहे. गाडीचं इन्शुरन्स संपलेलं आहे. 1,13,000 किलोमीटर चाललेली. MH48 मध्ये गाडी 3.5 लाख रुपयाला फायनल होईल. कधी या घेऊन जा. ऑटोमॅटिक गाडी आहे. डिझेलमध्ये व्हेरियंट अवेलेबल आहे. तर हा पूर्ण स्टॉक आहे माजलगाव बीड जिल्ह्यामध्ये. तुम्ही येऊ शकता जय महेश पार्किंग यार्डला. तर मित्रांनो, या सर्व गाड्या तुम्ही बघू शकता, येऊ शकता, बुक करू शकता किंवा समोर येऊन पण व्यवहार करू शकता. टोटल ओव्हरऑल कंडिशन आहे. आणि तुम्हाला या गाड्यांचे सर्व स्टॉकचं जे डिटेल्स वगैरे येणार आहेत, या स्टॉकचे डिटेल्स वगैरे येणार आहेत, हे स्वामी सर इथं तुम्हाला अवेलेबल असणार आहेत. जे तुम्ही ह्या गाड्यांचं रेट वगैरे स्वामी सर सोबत इथं येऊन करू शकता. स्वामी सर, कुठपर्यंत किती दिवस हा लिलाव चालू आहे सांगू शकता? हा लिलाव 1 तारखेपर्यंत चालू आहे. वेळ वाया घालू नका मित्रांनो, लवकर या आणि या लिलावाचा फायदा घ्या. धन्यवाद. धन्यवाद.